सोयाबीन पुलाव, सोयाबीन बिर्याणी, सोयाबीन मसाले भात. नाव काय द्यायचं आहे ते तुम्ही ठरवा. पण एकदा जरूर करून बघा ही रेसिपी. चवीला अप्रतिम होतो हा सोयाबीन पुलाव. नमस्कार, कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मस्त चमचमीत आणि झटपट तयार होणारा सोयाबीनचा मसाला पुलाव बघणार आहोत. चवीला खूप मस्त लागतो. तुम्ही देखील हा मसाला पुलाव सोयाबीनचा करून पहा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा सोयाबीन पुलावसाठी लागणारं साहित्य पाहूया. पहिल्यांदा इथे मी सोयाबीन घेतलेले आहे. हे सोयाबीन चंक्स घेतलेले आहेत. हे थोडे मध्यम आकाराचे आहे. तुम्ही इथे मोठे देखील वापरू शकता. हे मध्यम आणि छोट्या आकाराचे आहेत. त्यासाठी मी इथे गरम पाणी करून घेतलेलं आहे. गरम पाण्यामध्ये हे सोया चंक्स आपल्याला 10 मिनिटं भिजत ठेवायचे आहेत. त्यामुळे ते जास्त असे मस्त फुलले जातात. त्यामुळे हे गरम पाण्यामध्ये भिजत ठेवत आहे. गरम म्हणजे एकदम नॉर्मल कोमट पाणी आहे, जास्तही गरम नाही. हे 10 मिनिटं आपण झाकून ठेवू. इथे 10 मिनिटानंतर हे पहा, हे सोयाबीन छान असे फुलले आहेत. अगदी वर असे फुलून मस्त असे आलेले आहेत. तर हे सोया चंक्स अगदी छान असे फुललेले आहेत. याला आपण असे घट्ट पिळून काढायचे आहेत. यातील पाणी पूर्ण काढून घ्यायचे आणि मग याला एका मिक्सिंग बोलमध्ये काढून घेऊ. छान असं यातील दाबून पाणी काढून घ्यायचं पिळून आणि मग हे सर्व सोया चंक्स यामध्ये काढून घेऊ. तर यामध्ये घ्यायचे आहे बेडगी मिरची पावडर, बिर्याणी मसाला घालू, आलं लसूण पेस्ट केलेली आहे ती घालून घेऊ. मीठ घालून घेतलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी इथे ताजं दही घेतलेलं आहे. हे दही घालून घेऊ. दही आंबट घेऊ नका, नाहीतर बिर्याणीला सर्व चव आंबट येऊ शकते. आता हे सर्व आपण चमच्याने असे मिक्स करून घेऊ. हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया. हे दही, हे मसाले सर्व छान असं मिक्स करून झालेलं आहे इथे. हे पहा, आता हे अर्धा तास आपल्याला ठेवून द्यायचं आहे. साधारण 20 ते 25 मिनिटं जरी ठेवले तरी चालते. आता हे छान असं मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊ, झाकण ठेवू. तोपर्यंत इथे मी सर्व भाज्या कट करून घेतलेल्या आहेत त्या पाहू. इथे मी 2 पिकलेली टोमॅटो, 2 कांदे बारीक कापून, 2 बटाटे इथे मी चिरून साल काढून पाण्यामध्ये ठेवून घेतलेले आहेत. थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि मिरचीचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत. थोडे खडे मसाले घेतलेले आहेत. तमालपत्री, 4-5 लवंग, दालचिनीचे 2 तुकडे, काळी मिरी घेतलेली आहे 4-5. थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत. तुमच्याकडे एखाद मसाला नसला तरी देखील चालू शकतं. आता मी हे बिर्याणी जो पुलाव आहे तो कुकरमध्ये बनवणार आहे. तुम्ही कोणत्याही एखाद्या जाड तळाच्या भांड्यामध्ये बनवू शकता. इथे मी कुकर गरम व्हायला ठेवलेला आहे. यामध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल घालून घेऊ. तुमच्याजवळ तूप असलं तरी तूप देखील घालू शकता. मी ते 3 चमचे तेल घालून घेतले. तेल छान गरम झालं की यामध्ये हे सर्व खडे मसाले घालून मी परतून घेतले. नंतर यामध्ये कांदा आणि हिरवी मिरची घालून छान असे सोनेरी रंगावर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. गॅस मोठा करू आणि कांदा असा छान तांबूस रंग होईपर्यंत परतून घेऊ. आता कांदा आपला छान इथं परतून झालेला आहे. हे पहा, इथे यामध्ये आपण घालू टोमॅटो आणि कोथिंबीर देखील यामध्ये घालून घेऊ आणि 2 ते 3 मिनिटं छान असे हे परतून घेऊया. आता इथे जो पण पाण्यामध्ये चिरून ठेवलेला बटाटा होता तो देखील घालून घेतला आहे. बटाटा चिरून नेहमी असं पाण्यामध्ये ठेवा, म्हणजे तो काळा देखील पडणार नाही आणि त्यातील जे जास्तीचं स्टार्च आहे ते देखील निघून जाईल. आता हे सर्व छान असे परतून घेतलेले आहे. इथं मी 1 टेबलस्पून हळद, बेडगी मिरची पावडर आणि जो आपला कांदा लसूण मसाला आहे तो घालून घेतलेला आहे.
आता हे सर्व मसाले यामध्ये छान परतून घेतले. जे आपण मॅरिनेट केलेले सोया चंक्स होते ते आता इथे घालून घेऊ. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये भाज्या घालू शकता आणि या रेसिपीमध्ये भाज्या आणि सोया चंक्स भरपूर असतात आणि भात कमी असतो, त्यामुळे ही रेसिपी हा पुलाव खायला खूप पौष्टिक आणि छान आहे. आता हे सर्व एकसारखं छान मिक्स करून घेऊ. 1-2 मिनटं तेल सुटू दिलेले आहे. आपण छान तेलात परतून घेतलेलं आहे आणि इथं मी पाणी गरम करून घेतलेलं आहे. गरम पाणी शक्यतो वापरा. आता इथे पाणी घालून घेतलेलं आहे. सर्व मिक्स करून घेते. आता याला 2 ते 3 मिनिट छान अशी उकळी येऊन देऊ. यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊ, कारण आपण मीठ असं बेतानच घालायचं आहे. आपण मॅरिनेट करताना मीठ घातलेलं आहे, त्यामुळे अंदाजानुसार मीठ घाला. इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे. तांदूळ तुम्ही लांब दाण्याचा कोणताही वापरू शकता. मी इथे घरात आहे तोच तांदूळ वापरलेला आहे. आता हे पहा, आपल्या मिश्रणाला उकळी आलेली आहे छान अशी. आता हे तांदूळ यामध्ये घालून घेऊ. तांदूळ घालून घेतल्यानंतर आपल्याला याला लगेच कुकरचं झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता इथे मी सर्व तांदूळ घालून घेतलेला आहे. इथे आपला पुलाव तयार होण्यासाठी मी कुकरचं झाकण लावून याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घेते. पहिल्या 2 शिट्ट्या आपल्याला मोठ्या गॅसवर करून घ्यायच्या आहे आणि लास्टची शिट्टी कमी गॅस करून घ्यायची, म्हणजे या बिर्याणीला थोडासा दम दिल्यागत राहील. त्यामुळे एकदम छान अशी मोकळी ही बिर्याणी तयार होते. चला तर इथं माझे झालेले आहेत आणि मी इथं कुकर थंड होण्यासाठी ठेवून दिला होता. आता कुकर थंड झालेला आहे. मी उघडून दाखवते तुम्हाला. हे पहा, इथे आपली सोयाबीन बिर्याणी, सोयाबीन पुलाव, जे काही तुम्ही नाव द्याल ते इथे तयार आहे. हे पहा, अगदी छान असं तयार झालेला आहे हा भात. लगेच सर्व करायला घेऊ. तर अशा प्रकारे आपण इथे मस्त चमचमीत असा सोयाबीनचा पुलाव कसा तयार करायचा ते बघितलं. जेव्हा आपण सोयाबीनच्या ह्याच्यात दही घालून, बिर्याणी मसाला घालून ते सोया चंक्स त्यामध्ये मुरवतो ना, त्यामुळे हा बिर्याणी भात एकदम चवीला भारी लागतो. अप्रतिम असे हे सोयाबीन बिर्याणी झालेली आहे. एकदा नक्की करून बघा. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं. जेव्हा आपण मसाले भात करतो तेच डिश चव अशी खाऊन आपल्याला कंटाळा आला असेल, तर अशा प्रकारे हा सोयाबीनचा पुलाव नक्की करून बघा. सोयाबीनची बिर्याणी, व्हेज बिर्याणी अशा प्रकारे नक्की करून पहा. करून बघा, कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.